सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं, बाळूमामा प्रसन्न। आज आपण या व्हिडिओमध्ये सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील एकदम सत्य घटना पाहणार आहोत। मामांच्या प्रसादाचा त्याग आणि भाकरीला महाग। सद्गुरू बाळूमामांच्या प्रसादाला कधीही नावे न ठेवता तो आनंदाने खात जा, कारण की प्रसादाचा त्याग आणि आयुष्यात भाकरीला महाग कोणालाही बाळूमामा अगदी सहजपणे करू शकतात, कारण की देवाचा प्रसाद खाणे म्हणजे देवाने दिलेला त्यांच्या भक्तांसाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे। सद्गुरू बाळूमामांचा प्रसाद तो तर म्हणजे तुम्हाला कोणतीही विष बाधा असो, अगदी कॅन्सर वगैरे असे मामांनी खूप लोकांचे बरे केलेले आहेत, कारण की सद्गुरू बाळूमामांनी हे अगदी सहजपणे चमत्कार केलेले आहेत, कारण की सद्गुरू बाळूमामांची त्यांच्या भक्तांवरती अशी कृपाच होती। जय बाळूमामा। अजूनही आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं हे सुद्धा लिहायला विसरू नका। आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा। ही कहाणी एकदम सत्य आहे। मामांच्या या कहाणीवरती आधारित चरित्रावरील ही कहाणी मी तुम्हाला सविस्तर सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। निंगापूरच्या रानात बकऱ्यांचा तळ होता। मामा आपल्या तंबूत बसलेले होते। फॉरेस्ट खात्याचा गार्ड जंगल खाते शिपाई असतो। मामांजवळ आला। सरकारी डोंगरावर भाग परवानगीशिवाय आपण का वापरता असे त्याने मामांना विचारले। मामा म्हणाले, आम्ही धनगर लोक, आमचा व्यवसाय बकरी पाळण्याचा असतो रे। आम्हाला रानोमाळ सतत फिरावे लागते। आम्ही सरकारची झाडे तोडीत नाही, चोरी करत नाही। या जंगलच्या खात्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा नुकसान करत नाही। आमच्या प्राण्यांना पोटाला काय खावे असे मामा त्याला म्हणाले। मुख्य प्राण्यांचा आशीर्वाद तुलाही भेटेल, खाऊ दे असे मामा त्या शिपाईला म्हणाले। शिपाई, पण हे सरकारी क्षेत्र आहे, मला वरच्या अधिकाऱ्यांना काही रक्कम आता देणे भाग आहे, तुम्ही मला ती दिली पाहिजे असं तो एकदम रागाने मामांना बोलला। मामांनी 25 रुपये त्याच्या हातावर ठेवले, ते मामांसमोर फेकून दिले। एवढ्याने कसे भागेल असे तुंतुणने त्याने चालूच ठेवले। मग मामांनी 50 रुपये त्याच्या समोर ठेवले, तरीही त्याला समाधान वाटले नाही। कधीही लक्षात ठेवा, दिलेल्या गोष्टीमध्ये कायम समाधान वाटून घेत जा। दरवेळी मामा 25 रुपये वाढवीत, त्याचे तरीही समाधान होत नव्हते। तो 150 रुपये हट्टाने मामांना मागू लागला। अखेर मामांनी 150 रुपये रोख त्याच्या हातावरती ठेवले। त्यावेळी सकाळी जेवणाचा समय होता। पाने वाढली, त्या शिपायाचे ताट मामांनी आपल्या जवळच वाढायला लावले। जेवण चालू झाली। जेवताना मामांनी आपल्या ताटातील चतकोर भाकरी शिपायांच्या ताटात ठेवण्यासाठी उचलली। त्या क्षणी तो शिपाई ताडकन म्हणाला, मी कोणाचं उष्ट खात नाही। त्याने ती भाकरी नाकारली। मग मामा म्हणाले, अरे हो, आम्ही धनगर आहोत ना, आणि तू तर सरकारी माणूस, तुझं म्हणणं खरं आहे रे। मामांच्या बाजूला बसलेल्या भक्त मंडळींनी मामाच्या हातातील ती भाकरी आवडीने मागून घेऊन खाल्ली। जेवल्यानंतर तो शिपाई ताटरपणे 150 रुपये घेऊन मुधोळला चालत निघाला। वाटेत खिचखंडी गावाजवळ त्याचा भाऊ त्याला भेटला। तो शिपाई बंधूच्या शोधात होता। मग एक खास पत्र शिपायांच्या नावे आलेले होते। शिपायाने टपाल पाहिले, त्याला निलंबित केल्याचा तो हुकूम होता। ते पत्र वाचून शिपायाला हादरला आणि त्याला एकदम जोरात असा घाम फुटला। आपण अरे रावी करून पैसे उकळले, ती व्यक्ती सामान्य धनगर नाही हे त्याच्या अगदी लक्षात आले। याला त्याची जाणीव झाली। तो परत फिरला। मामाजवळ येऊन त्याने साष्टांग नमस्कार घातला। तो म्हणाला, क्षमा करा देवा मला, तुम्हीच आता माझे मायबाप आहात, मला वाचवा। माझे सगळे कुटुंब आता भिकेला लागणार आहे। माझी नोकरी अशीच चालू राहावी असा आशीर्वाद मामांना तो हट्टाने मागू लागला। पण कधीही दुसऱ्यांचे वाईट करून, दुसऱ्यांचे ओरबाडून खाऊन कधीही कोणाचे चांगले झालेलं आहे का? मामा मुळीच शांत झाले नव्हते। शिपायांची सर्व पूर्वे कर्म ते जाणत होते। संतप्त सुरात मामा म्हणाले, तुझे मायबाप त्या चतकोर भाकरीमधून दूर गेले आहेत, ते कायमचे दूर गेले आहेत, तू चालता हो असे मामा त्या जंगलच्या शिपायाला म्हणाले। तुम्ही सुद्धा कायम लक्षात ठेवा, कोणत्याही देवाचा प्रसाद असो तो आनंदाने खात जा। देवाचा प्रसाद हा त्याच्या भक्तांसाठी एक आशीर्वादच आहे। सद्गुरू बाळूमामांचा प्रसाद ज्यांनी ज्यांनी खाल्ला आहे त्यांना माहीत असेल सद्गुरू बाळूमामांच्या प्रसादामध्ये किती ताकद आहे। सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं। सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय बाळूमामा नक्कीच लिहा। मामांच्या प्रसादाचा त्याग आणि भाकरीला महाग आयुष्यात कधीच नका हो, कारण की सद्गुरू बाळूमामा त्यांच्या भक्तांचे कधीच वाईट होणार नाही याची कायम काळजीच करत असतात।
सद्गुरू बाळूमामांना सुद्धा तुमच्या संसाराची नक्कीच काळजी असते. सद्गुरू बाळूमामा हे एक लोकसंत गुरु आहेत आणि सद्गुरू बाळूमामा त्यांच्या भक्तांसाठी कायम चांगला विचारच करत असतात. सद्गुरू बाळूमामांच्या प्रसादामध्ये सुद्धा खूप ताकद आहे. तुम्ही सुद्धा असे चमत्कार नक्कीच ऐकले असतील. सद्गुरू बाळूमामांचा प्रसादाने खूप लोकांमध्ये चमत्कार घडला. कोणाचा कॅन्सर, अनेक आजार बाळूमामांनी त्या प्रसादाद्वारे ठीक केले. कारण की सद्गुरू बाळूमामांची त्यांच्या भक्तांवरती अगदी मनापासून कृपाच होती. सद्गुरू बाळूमामा हे एकदम प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देणारच आहेत. तुम्ही त्यांच्यावरती अंधश्रद्धा न ठेवता देवावरती श्रद्धा कायम ठेवा. कारण सद्गुरू बाळूमामा त्यांच्या भक्ताची कायम काळजीच करणार आहेत. सद्गुरू बाळूमामा कडे तुम्हाला जाण्याची गरज नाही. कारण सद्गुरू बाळूमामा तुम्ही इतकी भक्तीत शक्ती आहे की एवढी तुम्ही नामस्मरण करा की देव तुमच्या घरी स्वतः येऊन तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. कधीही तुम्हाला कोणीही प्रसाद दिला तरी तो आनंदाने खात जा. प्रसादाचा त्याग करणं म्हणजे आयुष्यात भाकरीला महाग होणं. अशीच ही घटना आहे. जसे की शिपायाने सद्गुरू बाळूमामांकडून खोटी चाडे सांगून अगदी पैसे उकळले आणि त्याचे प्रायश्चित सद्गुरू बाळूमामांनी त्याला अगदी व्यवस्थित दिले. कारण की जो वाईट करतो त्याचं नेहमी वाईटच होतं. ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. कारण की तुम्ही इतरांना वाईट समजता, त्यांच्याबद्दल वाईट बोलता. कारण की तुम्हाला वाटतं की ती वाईट व्यक्ती आहे, अरे यार ह्याने काय केलं असं तुम्ही बोलता. पण सद्गुरू बाळूमामा त्याला बरोबर त्याच्या सुरळीत वाटेतच आणून ठेवतात. कारण की दुसऱ्यांचे ओरबाडून खाणं, दुसऱ्यांविषयी वाईट बोलणं हे बंद करा आणि चांगले वागायला शिका. कारण की चांगले वागणाऱ्याचं कधी वाईट होतच नाही. सद्गुरू बाळूमामांचा त्यासाठी आशीर्वाद आहे. काही जण बोलतील की ह्या कहाणीवरती विश्वास बसणार नाही, पण ही कहाणी एकदम सत्य आहे. ही सद्गुरू बाळूमामांच्या चरित्रावरील कथा एकदम सत्य आहे. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. या व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा. कारण तुम्ही एक लाईक आणि शेअर केल्यानंतर आम्हाला सुद्धा आवड भासते आणि सद्गुरू बाळूमामांच्या भक्तांना ही कहाणी आवडेल नक्कीच. कारण त्यांनी सुद्धा सद्गुरू बाळूमामांचा प्रसादाला कधीही त्याग नका करू. तुम्ही सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहिले असेल की त्यामध्ये सद्गुरू बाळूमामांचा प्रसाद खाल्ल्यानंतर काहींना मूल होत नव्हते, कोणाकोणाला त्यांना मुले झाली. कारण सद्गुरू बाळूमामांचा आशीर्वाद त्यांच्या प्रसादामधून त्यांच्या भक्तांना भेटला होता. सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. प्रसाद सद्गुरू बाळूमामांचा नक्कीच खात जा. चान्स भेटेल तिथे खात जा. कारण सद्गुरू बाळूमामा तुमच्या पाठीशी कायम उभे असणार आहेत. कधीही सांगता येत नाही की तुम्हाला तुमचा गुरु कुठे आणि कोणत्या रूपात येऊन कोणता देव तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल हे कधीच कोणाला सांगता आले नाही. असं म्हणतात की या जगात कोणालाच कधी देव हा दिसलेला नाही. देव हा कधीच दगडात न शोधता त्याला माणसात शोधण्याचा प्रयत्न करा. कारण सद्गुरू बाळूमामा सुद्धा माणसात त्यांच्या भक्तांसाठी जन्म घेऊन आले होते आणि ते कोणाकोणालाच कळले आणि कोणाकोणाला कळलेच नाही. अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.